असोसिएशनचे मुख्य त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत माननीय श्री रघुनाथ दादा जोगारी यांचा हा संघ आहे. गरबी देवदळ हा संघ. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सागर हा सज्ज झालाय आणि स्ट्राईक इन वरती सत्यवान आणि नॉन स्ट्राईक इन वरती आपल्याला बघायला मिळत आहेत हर्षद. पहिलाच बॉल आपल्याला बघायला मिळतोय. ऑन साइडला काय जबरदस्त स्ट्रोक आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी पहिल्याच चेंडूवरती षटकार. धन्यवाद. काय जबरदस्त स्ट्रोक होता. जसा पुढे चेंडू टाकलाय त्याचा ऑन साइडला भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. जशाच तसं उत्तर. पुढचा बॉल सागरचा. आता सत्यवान याची बॅट बोलायला लागले. ऑफ साइडला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेला डॉट बॉल. एक तुम्हारी तो एक हमारी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आणि फलंदाज यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र गणागादी प्रहार बघायला मिळालाय सत्यवानच्या माध्यमातून. पुढचा बॉल सागरचा. रायत्या मोहम्मद विकेटचा मारा करतायत. यावेळेला बघितलं तर थोडीशी बॅटची कडा लागल्या आणि बघितलं तर स्क्वेअर लेग च्या दिशेनं चेंडू रवाना झालाय. आकाश आहेत त्या ठिकाणी. चेंडूला उचलून फेकतील. तत्पुरती मात्र मिळाली फक्त एक धाव आणि या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली, जाऊन पोचली आता 7च्या घरामध्ये. नेक्स्ट बॉल मिस्टर सागरचा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली बघा. कमबॅक केलं गेलंय. महत्वाचं काय या क्रिकेटच्या पटलावरती खेळत असताना तर कमबॅक. एक षटकार आलाय आणि त्यानंतरचे जे 3 चेंडू हाताळलेत गोलंदाज सागरने अप्रतिम आणि उत्तम दर्जाचे आपल्याला बघायला मिळतात. लेंथ अँड लाईनचा राजा म्हणून याला ओळखलं जाईल. याही वेळेला जबरदस्त बॉल आहे. स्विंग अँड मिस. प्रॉमिसिंग शॉट नाही आहे. फटक्यामध्ये जर बघितलं तर आता मात्र स्ट्रगल करताना दिसलाय फलंदाज, कारण ज्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी या ठिकाणी होत आहे ती मात्र थोडीशी आता खराब व्हायला सुरुवात झालंय. शेवटचा एक चेंडू या वेळेला शिल्लक असेल. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही. डायरेक्ट हिट. मात्र या वेळेला जर बघितलं तर काय घडलंय, काय बिघडलंय तर स्टंपिंग आउट. फलंदाज बाद. पहिला धक्का. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना जुचंद्र या संघाची धावसंख्या आपण बघताय तर 1 बाद 7 अशी स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजेच काय तर शेवटचे जे 5 चेंडू हाताळलेत सागरने ते अप्रतिम दर्जाचे आपल्याला बघायला मिळालेत. पहिल्या चेंडूवरती मार खाल्ला, मोठा फटका आला सत्यवानच्या माध्यमातून, मात्र त्यानंतर गोलंदाजाने केलेली किमया आज मात्र संघाला कायदेशीर पुरेशी ठरते. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज झालेत मिस्टर प्रणित गोंड. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साइडला निघून आलाय. 2 क्षेत्ररक्षक एका जागेवरती पोहोचल्यात. डेंजर झोन मध्ये ज्यावेळेला सत्यवान मात्र सुखरूपरित्या आपल्या खेळपट्टीवरती मात्र टिकून आहेत, कायम आहेत. 2 धावा पूर्ण आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 या अंकावरती. चांगली कॉलिंग झाली. पुन्हा एकदा सर्वांना म्हणायचं खेळाडूंना की ज्या वेळेला क्रिकेटचा
पटलावरती तुम्ही खेळत असता त्यावेळेला येस नो वेटचा समन्वय असणं फार गरजेची गोष्ट आहे. कारण की कालच्या दिवसामध्ये जर बघितलं तर एका बाजूने खेळत होती कानाई नाईकपाडा ही टीम आणि त्यांच्या जोडीला होती ती म्हणजे खोलांडी टीम. आणि येस नो वेटचा खोलांडीच्या माध्यमातून चांगला तालमेल नव्हता आणि त्या कारणास्तव जर बघितले तर त्यांचे 4 ते 5 फलंदाज हे धावचीच्या स्वरूपात बाद झाले होते. दरम्यान 6 फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाले होते. दरम्यान यावेळेला अचूक टप्पा, अचूक लेंथ, लाईन, अतिशय जबरदस्त रिदम आहे. गोलंदाज आपण बघताय प्रणित गुण, कमी वयाचा गोलंदाज आहे. मात्र गावदेवी देवदळ या संघाच्या माध्यमातून आपण नेहमीच बघत असतो की रघुनाथदादा जोगारी नवीन चेहऱ्यांना संधी मात्र देत असतात आणि त्यांच्याकडून अपेक्षा असते की या खेळाडूंकडून काहीतरी चांगलं हा खेळ मात्र बघायला मिळेल आणि तसंच काही दिसतंय. नवीन चेहऱ्यांकडून, नवीन खेळाडूंकडून मात्र चांगलं काम या ठिकाणी आपल्याला होताना दिसतंय. पुढे बॉल टाकलाय मात्र यावेळेला क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आणि क्षेत्ररक्षक याला मात्र या ठिकाणी प्रेक्षकाची भूमिका अदा करावी लागेल कारण की चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावांसाठी धन्यवाद विजय. पुढचा बॉल यावेळेला बॅटची कडा मात्र शरीराला चेंडू आदळतो. डायरेक्ट हिट केला जाईल का तर नाही, संधी निर्माण झाली होती मात्र नाही असं म्हणालाय गोलंदाज. स्वतःवरती थोडासा नाराज आहे कारण की मागच्या चेंडूवरती चौकार आहे. गोलंदाजी सुंदर होते मात्र जर बघितलं क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाही आहेत. चेंडूचा खेळ झाला 5, शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले प्रणित कडून. ओ सुरेख बॉल, अप्रतिम डिलेव्हरी, रायझिंग डिलेव्हरी आणि यावेळेला क्या बात आहे, रघुनाथ दादा जोगारी डायरेक्ट हिट केलाय आणि फलंदाज इथे गुल केलाय. धक्का नंबर 2. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली आपण तर 15व्या धावफलकावरती आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल मिस्टर JP. दोन्ही फलंदाज जे बाद झाल्यात ते एसटी रक्षकाच्या मदतीने बाद झाल्यात कारण की ज्या अनुषंगाने एसटी रक्षण केलं जात आहे रघुनाथ दादा जोगारी यांच्या माध्यमातून अप्रतिम एसटी रक्षण. ऑफ स्टंपच्या बाहेर मात्र पिचिंग व्यवस्थित होती. थोडासा ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू इन कटर बघायला मिळालाय आकाश याच्या माध्यमातून आणि अजून एक डॉट बॉल आलाय. शेवटचं षटक आहे, हाणामारीचे षटक. जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल या षटकामध्ये कारण की विचार केला आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती आहेत. आकाश पुन्हा एकदा रायता मोहम्मद विकेटचा मारा करतायत. ओहो यावेळेला क्लीन बोल्ड, क्या बात है आकाश, यू मिस, आय एम डेफिनेटली हिट. फक्त वाट बघत बसले आणि फक्त बघतच राहिल्यात या चेंडूला सत्यवान. क्लीन बोल्ड. याच्या पुढची लढत आपण बघणार आहोत गावदेवी शास्त्रीकरपाडा आणि त्यांच्या जोडीला असणारी टीम आहे सम्राट स्पोर्ट्स साकपाडा पेल्हार. तर चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी प्लीज आमच्या टॉस बॉक्समध्ये येण्याची कृपा करावी कारण की टॉस केला जाईल दोन संघांमध्ये.
2 चेंडूचा खेळ झालाय, 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि काय जबरदस्त गोलंदाजी, एकही धाव खर्च केली नाही या षटकामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपेश, लेफ्ट आर्मर बॅट्समॅन, डावखोऱ्या हाताचा फलंदाज आहे. अपेक्षा भरपूर आहे, 4 चेंडूंना सामोरे जाऊन कदाचित जर एक षटकार आणि एक चौकार जरी आला तर कुठेतरी चांगली धावसंख्या ही आपल्याला बघायला मिळेल. पुढचा बॉल आकाश या गोलंदाजाचा, सुरेख बॉल आहे, अप्रतिम डिलिव्हरी, स्विंग अँड मिस, गतीवरती स्वार आहेत आपल्याला बघायला मिळत आहेत गोलंदाज आकाश. कारण की ज्या अनुषंगाने गोलंदाजी केले, 3 चेंडू अतिशय जबरदस्त हाताळलेत. मोठा आणि मुक्त फटका मारण्याची संधी दिली जात नाहीये, रूम बनवता येत नाही फलंदाजाला, बांधून ठेवलाय गोलंदाजाने. अजून एक चांगला चेंडू बघा, स्विंग अँड मिस, वारंवार चेंडूवरती केलेली किमया गोलंदाजाची हे आपल्याला बघायला मिळते. चेंडूवरती मात्र हे आपल्याला फिंगर रोल करताना दिसलाय गोलंदाज. मिडन ओव्हरकडे जात असताना आता बघितलं आपण तर 4 चेंडू हे आपल्याला अतिशय जबरदस्त बघायला मिळत आहेत. कदाचित हा चेंडू निर्धाव यायला हवाय. ओ हो, क्या बात आहे आकाश, गुड लेंथ लाईन आपल्याला बघायला मिळालाय. अजून एक डॉट बॉल आणि सलग आपण बघताय 3 चेंडू डॉट टाकलाय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर मिळालेली विकेट आणि त्यानंतरचे पुन्हा एकदा 3 चेंडू हे डॉट स्वरूपाचे बघायला मिळाले आहेत. म्हणजेच काय तर दर्जेदार आणि अतिशय जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्यक्ष या ठिकाणी दिलं जात आहे, प्रदर्शन केलं जाते गोलंदाजीचं. जबरदस्त प्रभावित मारा, मेडनोर होईल काय, शेवटचा एक बॉल शिल्लक आणि येस होईल काय तर नाही. यावेळेला जर बघितलं तर व्हाईट बॉल आहे. पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये समांतर रेषेत उभे झाल्यात, कारण की जर बघितलं तर व्हाईट बॉल आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे, अजून सुद्धा चान्स आहे गोलंदाजाला. मात्र यावेळेला जर बघितलं तर चांगला फटकाही होता, मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावायचा प्रयत्न, थोडासा खराब फेकी, मात्र या वेळेला आता डायरेक्ट हिट करता आला नाहीये एसी रक्षक रघुनाथ दादा यांना. कारण की जर बघितलं तर षटकाची झाली समाप्ती, पहिला डाव नुकताच समाप्त झालाय आणि या पहिल्या डाव्याच्या समाप्तीनंतर आपण जर बघितलं तर ठाकूरपाडा स्टार जुचंद्र या संघाची धावसंख्या जर बघितली आपण तर 18 धावा आणि 19 धावांचं हे आव्हान ठेवलं गेलंय टीम गावदेवी देवदाळे संघाच्या समोर. चला, दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. एका बाजूला सम्राट स्पोर्ट्स साकपाडा संघाचा या ठिकाणी कर्णधार उपस्थित आहेत आणि विनंती असेल गावदेवी सास्तिकर पाडाचा संघनायक प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी. येस, टॉस केला जाईल 2 संघांमध्ये. एका बाजूला सम्राट स्पोर्ट्स साकपाडा पेल्हार येथील संघ आहे आणि एका बाजूला गावदेवी स्पोर्ट्स सास्तिकरपाडा संघ आहे. दोन्ही मार्तंबळ असे संघ आहेत. मात्र योगेश धूम आपल्याला विनंती करतो की आपले शुभ असे या ठिकाणी टॉस करा. टॉस कोण करते, टॉसची ओळख करून देतो. एका बाजूला हेड आहे आणि एका बाजूला टेल आहे. ठीक आहे, येस, सम्राट स्पोर्ट्सचा कॅप्टन इकडे टेल असं कौल देतोय आणि त्या ठिकाणी टेल आलेला आहे बघा. अखेरच्या काळात आपल्याला टेल हा बघायला मिळाला. शुभेच्छा द्या दोन्ही संघांना आणि आपण मांडवर कक्षामध्ये जाऊन विराजमान व्हा. टॉस जिंकलाय सम्राट स्पोर्ट्स साकपाडा या संघाने. प्रथमतः त्यांना आपण विचारूया ते काय स्वीकारतायत. प्रथमतः क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलंय आणि तुमच्याकडे कुठले असे गोलंदाज आहेत जे प्रथमतः गोलंदाजी करत असताना समोरच्या संघाला ते रोखण्यासाठी यश मिळेल. त्यांना भरपूर आहेत, कुणाल आहे, मिसिंग आहेत. काही खेळाडू त्यांच्या टीम मध्ये आज नाही आहेत. मात्र एक समोरचा संघ सुद्धा मजबूत संघ आहे आणि त्यानंतर या खेळपट्टीबद्दल, या ग्राउंड बद्दल आणि या स्पर्धेबद्दल तुझं काय म्हणणं असेल. छान आहे, खूप छान.
धन्यवाद. हे होते सम्राट स्पोर्ट्स चे कॅप्टन आणि एका बाजूला आमच्या जोडीला आहेत दशरथ शेळका जे गावदेवी शास्त्रीकरपाडा संघाचे संघनायक आहेत. त्यांनी टॉस हारलाय, मात्र टॉस जर त्यांनी जिंकला असता तर मात्र त्यांनी काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. मात्र आता मनाच्या विरुद्ध करायचं आहे. प्रथमतः फलंदाजी करायची आहे आणि 4 षटकांचा मॅच आहे. 4 षटकांमध्ये धावसंख्या किती पर्यंत जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 55 ते 60 पर्यंत. या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल काय म्हणशील? खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की टॉस जिंकलाय सम्राट स्पोर्ट्स पेल्हार या संघाने आणि त्यांनी स्वीकारलंय फर्स्ट बॉलिंग आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलंय ते म्हणजे शास्त्रीकरपाडा या संघाला. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक मित्र जयेशजी डुकले सर. धन्यवाद. 19 धावा बनवायच्या आहेत. लक्षात घ्या 18 चेंडूमध्ये 19 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय गावदेवी देवदळ या संघाच्या समोर. वेलकम बॅक. चला मॅचला सुरुवात झाली आहे. टार्गेट चेस करायचा आहे. पहिला चेंडू फुलटॉस ड्राईव्ह केला गेला. अगदी वंदेश आणि आदित्य या जोडीला आपण पाहिलं मागच्या मॅचचा हिरो आदित्य. काय जबरदस्त गोल्डन षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. परंतु जे बी लक्ष 19 आहे. लो टोटलवाला सामना आहे. इंटरेस्टिंग होतोय का पाहूया. हवेचा वेग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. चेंज ऑफ द पेस धीमा गतीने टाकण्याचा प्रयत्न थोडा आपण पाहिला तर रचनात्मक फटका, कलात्मक फटका ज्याला म्हणतात, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी जोखीमभरा फटका त्याला देखील म्हणतात कारण की या फटक्यामध्ये आबादी कमी असते, बर्बादी जास्त असते. परंतु बर्बादीच पाहायला मिळाली एका चेंडूची. हवा हेला करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट आहे. खेळाडू होते झेल सोप्पा, तो मात्र धरणीला दान केला आहे. इथे हे बघा, हे क्रिकेट नाही मान्य. लो टोटल डिफेन्स करायचं आहे तर तुम्हाला प्रत्येक हाफ चान्स फुलमध्ये कन्वर्ट करायला हवा. पण आता ते झालं नाही आणि त्याचा थोडंसं नुकसान हे पाहायला मिळालं आणि होताना पाहायला मिळत आहे. कारण की जवळजवळ 3 धावा फलकावर झाल्यात पूर्ण 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. जबीचा पुढचा चेंडू सरळ रेषेमध्ये बघा, जेव्हा जेव्हा कॅच सुटला गेला तेव्हा तेव्हा त्याच खेळाडूचा मात्र धमाका झालाय आणि हा मोठा धमाका मात्र केलाय आदित्यने. आपल्या नावाचा गाजाबाजा करणारा मात्र मॅक्झिमम षटकार ठोकलाय. 6 धावा. व्यवस्थित मात्र आपण पाहिला चेंडूची पाहणी केली, बॅटवर चेंडूला घेतलं आणि लॉंग ऑफ चेंडू करून फेकून दिलं. पुन्हा एकदा उडवलाय. आणखीन एक लागोपाठचा दुसरा मोठा फटका, दुसरा षटकार. आदित्य जोगारी आपल्या नावाचा ब्रँड पेश करतोय. मैदानाच्या आतमध्ये ठाकम ठोक फलंदाजी, धाव फलक वेग पकडतोय. धाव फलक पोहोचलाय 15 आकड्यावर. काय अफळातून खेळी केली जाते. छोटा पॅकेट बडा धमाका पहिल्या मॅच पासून जो उल्लेख करतोय आणि तो धमाका त्याने केलाय. अनेक स्पर्धांमध्ये अशा प्रकारची बॅटिंग करताना मी पाहिलंय. 4 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. हो, आता मात्र आपण पाहिलं बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे आपण पाहिलं एक चांगला चेंडू उसळी घेणारा पाहायला मिळाला. आणि या चांगल्या चेंडूने झालंय काय तर नक्कीच षटकाचा जर विचार करायचा झाला तर षटकाची समाप्ती. पहिलं षटक समाप्त 19 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी देवदळ संघाची गोलंदाजी दमदार राहिली, फलंदाजी देखील शानदार राहिली आणि त्याचं प्रत्यक्षात उदाहरण बिनबाद 15 पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धाव्यांची गरज 12 चेंडूमध्ये. आई भवानी ब्राह्मणगाव संघ इन ॲक्शन मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या समवेत आपण बघितलं तर मग स्वराज पेंढरीपाडा. सत्यवान पहिला चेंडू मात्र शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता वंदेशने,
मात्र तिथे आपण पाहिलं तर एक चांगला झेल पकडला जातो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि पहिला फलंदाज बाद होतोय या 19 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी देवदल संघाचा. थँक्यू सगळ्यांचं सहर्ष स्वागत आपण पाहतोय. आई गावदेवी घासमाता चषक 2025. अगदी आपण विचार करायचा झाला तर मग सेकंड राऊंडचा हा पहिला मुकाबला आई गावदेवी देवदल विरुद्ध आपण पाहतोय ठाकूरपाडा स्टार जुचंद्र. सागर आल्या आल्या बनतोय महासागर, परंतु फटका हवेत होता, झेल आला होता स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाकडे, पकडण्यामध्ये असमर्थ राहिली आहे. हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न जरूर चांगला होता, परंतु हवेच्या विरोधात तिथे फटकेबाजी तितक्या प्रकारे सोपे होत नाहीये दुपारच्या सत्रामध्ये आणि ते इथे पाहायला मिळालं. झेल सुटला, 2 धावा मिळाल्या टीमची टोटल 17वर. आता 2 धाव्यांची गरज आहे. सामना भरपूर सोपा आहे आणि या मॅचमध्ये आपण बघितलं ना तर कामगिरी आदित्यची दमदार राहिली. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मात्र उडवण्याचा प्रयत्न केला होता. मनगटी फटका हा फेवरेट शॉट आहे या खेळाडूचा. अनेक वेळा हा फटका खेळताना मी पाहिलंय, कारण की ज्यामध्ये आपण बघितलं ना बॅटचं एलिव्हेशन कमी असतं, परंतु मनगटातली ताकद किती असते, जोरो आजमाईस, आणि नक्कीच ती दर्शवण्याचा प्रयत्न अनेक वेळा केलाय आणि आता देखील होता, परंतु यावेळेला तो सक्सेस झाला नाहीये. 2 धावा हव्यात जिंकण्यासाठी या मॅचला. सरळ खेळलाय खेळाडू आहेत तिथे विनीत आणि त्यांच्या हातामध्ये झेल मात्र पकडला जातोय. बघा मेहनत मशक्कत करावी लागेल 2 धावा करण्यासाठी. सत्यवानला आणखीन एक विकेट मिळतोय या मॅच मध्ये. केसामध्ये गजरा आणि देवदल टीमचे आहेत या मॅचवर नजरा, कारण की त्यांना मॅच जिंकायची आहे. मॅच जिंकल्यानंतर एक चांगला आत्मविश्वास वाढेल नो डाऊट, कारण की पहिला मॅच लगभग पराभवाच्या छायेतून मात्र विजय खेचून आणणारा विजयश्री ठरला होता आदित्य. आणि या मॅचमध्ये देखील आदित्यची खेळी दमदार राहिली. 2 षटकार, कारण की एक कॅच सुटल्यानंतर आपण पाहिले त्यांनी लगावलेत. महेश कर्णधार या संघाचा दाखल झाला आहे. बघा अगदी मध्ये बिघाड चुकतोय सत्यवान. 2 धाव्यांची गरज आहे. चेंडू तर भरपूर शिल्लक आहेत, कारण की आता हेच म्हणू शकतो की फक्त 2 धावा. जर एकामागे एक विकेट जर अशा प्रकारचे येत राहिले तर मग मॅचमध्ये ट्विस्ट, पण वारंवार ते होईल का पाहूया. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वळलाय. पंच अतुल राव सरांनी सांगितलं की हा वाईट आहे, एक्स्ट्रा रन्स मिळेल. आता थोडी कमी मेहनत करावी लागेल, कारण की स्कोर हा बरोबरीमध्ये आलाय. 1 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अगदी आपण बघितलं की विजयाचा सुगंध दरवळलाय आणि आत्मविश्वास जागृत झालाय. आता देवदल संघ रिलॅक्स झालाय. महेशच्या बॅटमधून येईल विजयाची धाव आणि हा सामना मात्र अगदी सहज सोप्या पद्धतीने जिंकलाय आई गावदेवी देवदल टीमनं. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स असेल आई गावदेवी देवदल टीम. आणि आपण बघितलं तर ठाकूरपाडा स्टार जुचंद्र या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, त्याबद्दल नक्कीच त्या संघाचा आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच त्यांना म्हणतोय. आणि सामनावीराच्या पुरस्काराकडे आम्ही लक्ष केंद्रित करतोय.
चला पुढील टीम्सना मी विनंती करतोय की वेळ नका